हॅलो नमस्कार, अशूची दुनियामध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? आशा करते स्वस्त आणि मस्त असाल. तर फ्रेंड्स, आजच्या नवीन ब्लॉगची सुरुवात झालेली आहे. सुरुवात म्हणजे मी आता 3 वाजता केलेली आहे. सकाळपासून ब्लॉगिंग केलं नव्हतं. मुंबईचे तर बोर्ड एक्झाम स्टार्ट झालेले आहेत, पण अजून गोवा बोर्ड चालू नाही झालेले आहेत. 12चे एक्झाम आहे थर्सडेपासून. थर्सडे म्हणजे 29 तारखेला. आणि आता बस काउंटडाऊन सुरू आहे. बघूया कसे पेपर देत आहेत. आहे टेन्शन. आई वडिला मला असं वाटतं ना, आताचे जे मुलं आहे, जनरेशन आहे, त्यांच्यापेक्षा पॅरेंट्सला जास्त टेन्शन असतं की काय करतील, काय लिहून येतील. आधी जेवढा सिरियसनेस होता जेव्हा आम्ही बोर्डला होतो 10वी किंवा 12थला, म्हणजे तेव्हा एक म्हणजे भीती असायची की अरे आमचे बोर्ड एक्झाम आहेत. तेवढे आत्ताच्या मुलांमध्ये पाहायला मिळत नाही. ते खूप नॉर्मल आहेत. हा एक्झाम आहे ना, हा ओके आहे. त्यांना हॉल तिकीट म्हणजे, आम्हाला हॉल तिकीट म्हणजे खूप मोठी गोष्ट वाटायचं. आम्ही तर दुसऱ्या दिवशी जाऊन लॅमिनेशन वगैरे करून ठेवलं असेल. तुम्ही पण कदाचित केलं असेल. अगोदर जसं होतं ते आता नाही आहे. सगळं चेंज झालेलं आहे. आणि होतात ना, वेळेनुसार आपल्याला सुद्धा बदलायला पाहिजे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की पॅरेंट्स होण्यापेक्षा आपल्या मुलांचे चांगले बेस्ट फ्रेंड व्हा. ते कधीही बेटर आहे. कारण की बाहेर फ्रेंडशिप शोधण्यापेक्षा घरात फ्रेंडशिप मिळालेली कधीही बरी. आणि सगळं शेअर करा मुलांबरोबर की त्यांना काय प्रॉब्लेम आहे तो ऐकून घ्या. तर माझा आणि सिमरनचं बॉन्ड तसंच आहे. आम्ही दोघी, तिला काही प्रॉब्लेम असेल तरी ती सगळं शेअर करते माझ्याबरोबर. तर एक असा बॉन्ड करायलाच हवा आजच्या डेटमध्ये. कारण की आताचा जमाना खूप खराब आहे. लोक खूप खराब आहेत. आपल्या मुलांना कधीही खाली खेचायचा प्रयत्न करतात. तर आणि लोकांनी बोललेल्या गोष्टीवर आधी विश्वास करू नका. आधी तुम्ही क्लिअर करा तुमच्या मुलांना की असं झालेलं आहे किंवा नाही. काहीही गोष्ट, असं मी एक्झाम्पल देत आहे. थोडंसं सिरियस मॅटरवर म्हणजे माझं माइंड गेलं. कारण की खूप असं मी बघते की काय काय चालू आहे. खूप असे केसेस होतात की आई वडील दुसऱ्यांचं ऐकून मुलांना ओरडतात. तर ती चूक करू नका. दिवस काय आहे, आज कसं काय होईल, म्हणजे मी सकाळपासून काही शूट केलं नाही आहे, पण संध्याकाळी पाहूया काय काय होतं आहे. ते शूट नक्की करेन. आता वाजले आहेत 3 वाजायला आले आहेत. आणि आमचं लंच टाईम बघा. संडेचं आता मी तुम्हाला दाखवलं होतं ते ॲटलिस्ट आम्ही 2, सव्वा 2ला जेवलो. पण आज ती डाळ ही बॉईल होती आहे. भात झालेला आहे. आणि बस आता किशनजी, सिमरन आत्ता आलेली आहे. तर ही डाळ बॉईल मस्त कड येऊन देते आणि मग आम्ही जेवायला घेऊ. ते काय तुम्ही गरमी होते तर तुझ्याकडे शॉर्ट नाईटी नाही आहे. माझी नाईटी घालून काय करते. तेल पण मी अल्टर नाही केलेली आहे. फॅशन शो कर. तू घेऊन ये ना, ती आंटीकडे आहे, ती चांगली वाटते. काळी बघ किती वाटतेस. तर काळं होण्याचं कारण हे आहे की गोव्याला तुम्हाला माहितीच आहे ऊन जास्त आहे. आणि भर उन्हात म्हणजे दुपारचे 1:30 वाजता असं 1:30 वाजता अशी येते. तर टॅनिंग होतंच. कॉलेज पण खूप लांब आहे. मला खूप लांबच्या कॉलेजमध्ये घातलं. म्हणजे आम्ही घातलं नाही आहे. ती तुझी चॉईस होती. तुला त्या कॉलेजला जायचं होतं म्हणून तू गेलेली. चॉईस कॉलेज नव्हती. आम्ही तुला म्हटलं नव्हतं की त्या कॉलेजला जा. तू बोललेली की मला जायचं आहे. आणि हां, आधी आमचे जेव्हा आपले बोर्ड एक्झाम्स असायचे तर आपण अभ्यासाबद्दल विचार करायचो. आणि आताची जनरेशन, मी कपडे काय घालणार, आणि जाऊन ही 1-2 कुर्तीज घेऊन आली आहे, टी शर्ट घेऊन आली आहे. म्हणजे शॉपिंग केली आहे बोर्ड एक्झामसाठी. तुम्हाला म्हणजे विश्वास बसेल असे आहे आताची जनरेशन. कपडे चांगले असणार तर इम्प्रेशन हो, कपडे चांगले असणार तर इम्प्रेशन चांगलं पडणार. आपल्याला पेपर द्यायची मतलब आहे. तर संध्याकाळी मी जाणार आहे आज ज्वेलर्सकडे. माझं मंगळसूत्र हे नाही, हे नकली आहे. तर जे आहे दुसरं, तर सोन्याचं ते तुम्हाला दाखवेल नंतर मी. तर ते चेंज करायचं आहे. म्हणजे ते मला डिझाईन थोडीशी चेंज करायचं आहे. आणि त्याच्यामुळे माझी ही मान त्या मंगळसूत्रामुळे ब्लॅक पडते असं मला वाटतं. तर म्हणून मी चेंज करणार आहे. तर जे डिझाईन चूज करेन किंवा काय आहे ते सगळं शेअर करेन. तर कालचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा सांगा. मी ट्राय केलं पहिल्यांदा की माझं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करू. तर चला आता जेवतो थोड्या वेळात. किशनजी अजून आले नाही आहेत. ते आलं तर जेवतो आणि मग तुम्हाला भेटते थोड्या वेळाने. संध्याकाळी भाभी आणि मी ज्वेलर शॉपमध्ये आलो होतं. आणि हे माझं ओल्ड मंगळसूत्र आहे जे मला चेंज करायचं आहे आता. तर शॉपमध्ये आम्ही डिझाईन्स बघितले पण मला तेवढे आवडले नाही. तर आम्ही विचार केला की चला बनवूनच घेऊया. मंगळसूत्रामध्ये जर काळे मणी असले तर त्याचं वजन कॅल्क्युलेट केलं जात नाही. तर हे बघा, हे अशा प्रकारे ते तोडतायत आणि मग फक्त जेवढं सोनं राहील त्याचं वजन केलं जातं. तर हे 9 ग्रामचं आहे. तर आता डिझाईन मी अजून सिलेक्ट केली नाही आहे, फक्त वजन वगैरे केलं आहे. तर लवकरच डिझाईन जी सिलेक्ट करेन ती शेअर करेन तुमच्यावर. काय बनवते
काय करणार याला? राजस्थानी स्पेशल बेसन के गट्टे. तर आधी जेव्हा रेसिपी हे गट्टे बनवायला स्टार्ट केलं, मी विसरली रेसिपी म्हणजे शूट करायला. इथे आता इथे गट्टे बनत आहेत, बॉईल होत आहेत. तर मग हा बॉईल झाल्यानंतर ह्याला तडका देणे का, थोडे थोडे शिजायला आले आणि मग फटका खाणे का. आज किशनजीचा उपवास आहे, मंगळवारचा त्यांचा उपवास असतो. तर विचार केला स्पेशल राजस्थानी डिश. आणि आज पहिल्यांदा माझी मम्मी जेवण बनवते, नाही तर तिला हर मंगळवारी आळस येतो आणि मग ती तिथे पडलेली असते. म्हणजे मंगळवारीच असं होतं ना जास्त करून. माझ्या मम्मीला पूर्ण वीकामध्ये तुम्ही कधी पण चपाती बनवा सांगा, ती अशी उठून बनवेल. आणि ट्यूसडेच्या दिवशी तिला फक्त चपाती पण बनवू सांग, आज राहून दे. मग नंतर तिला मजबुरीमध्ये उठायला जात. आणि पप्पा ना आगे 10:15 आणि 10:30 येतील ना, 10:25 माझी मम्मी चपाती बनवायला जाणार. मग ते मग तिला विचारलं ना का लेट बनवणार, गरम चांगलं वाटतं. पण हे नाही बोलणार तिला आळस चांगलं येतं. ते म्हणजे तुझं म्हणणं आहे मी आळशी आहे फक्त आणि फक्त ट्यूसडेच्या दिवशी. असं काही नाही आहे. मला आज आणि एवढी गरमी आहे, मला गरम गरम चपाती म्हणजे त्यांना द्यायला आवडते. कारण की किशनजीचे दात दुखतात, त्यांच्या दाताचा प्रॉब्लेम आहे. तर त्यांना थंड चपाती त्यांना खायला त्रास होतो. म्हणून मी विचार करते की ते गरम गरम म्हणजे ते येतात खालून तोपर्यंत गरम चपाती 5 मिनिटात जास्त वेळ गरम. पण ती रोज 9-9:30 वाजता बनवते. पण ट्यूसडेच्या दिवशी ती ट्यूसडेला माहित नाही काय एक असं हे झालेलं आहे. म्हणजे आता सध्या, अगोदर असं नव्हतं. पण ट्यूसडेला मला अचानक आळस यायला स्टार्ट होतो. रोज मी चपाती करताना मला कसलाच आळस नसतो. काय नाही, काहीतरी असेल ह्यासाठी फॅक्ट माहिती नाही. तर चला आता ही मॅडम हिच्यासाठी हिला भूक लागली आहे म्हणून ही काहीतरी अशी वेगळी डिश बनवते. आणि माझं आता जेवणाची तयारीच आहे. करते बघूया आपण, दाखवते तुम्हाला मी. चांगलं नाही म्हणजे जर चांगलं झालं तर तुम्ही ट्राय करा, चांगलं नाही झालं तर ट्राय नका करू. त्या बाजूला आज खूप म्हणजे खूप जास्त गरमी आहे, का माहिती. आणि गाईस मी बटाट्याची छाल नाही खाल्ली. बटाट्याची छाल अशी त्याच्यासोबत हे कुठे बघितलं माहिती नाही, यूट्यूबला. इट्स कॉल्ड गार्लिक पोटॅटो. गार्लिक पोटॅटो कुठे बघितलं? यूट्यूबला. यूट्यूब जिंदाबाद आहे ना, कोणाला रेसिपी येत नाही आहे तर मी ही रेसिपी पण यूट्यूबला शिकली आहे आणि खरंच छान बनते. पण तू ते एक पाठ का नाही घेते किचनवर का सगळं का? कारण का मी किचन धुतलंय ना. चिकन धुतलाय तर त्याला परत तू घांत केलं सगळं तेल बिल उडवून. काय त्यातच गार्लिक घातलं, त्यातच मिरची घातली. व्हॉट इज दॅट? इट्स लाईक पोटॅटो की सब्जी ओनली. इट्स नॉट मेकिंग. आणि ते कशाला खाणं? त्याला बटाटे आवडतात तर तेच खाऊ शकतं. जर बटाटे आवडत नाही तर तुम्ही खाऊ नाही शकत आहे. फक्त ही याला थोडंसं फ्राय करणार, शिजवणार, म्हणजे बटाटे शिजले की त्याला खाणार. मीठ घातलं काय? नाही घातलं नाही. कोथिंबीर लसूणचा तडका दिल्यावर एकदम वेगळीच टेस्टी होते ना, एकदम मस्त. ते तुम्हाला घालायचं असेल तरच घाला, नाहीतर माझ्या नावाने शिव्या मारते. चीजचा अर्धा स्लाइस तोडून टाकलेला आहे आणि थोडं तोंडात पोटात पण गेलेलं आहे. बस जास्त. पिझ्झाचे जे चिली फ्लेक्स आणि ऑर्गेनो वाचून ठेवतो ते नंतर आम्ही असं पास्तामध्ये आणि काहीतरी रेसिपीमध्ये घालतो ना. येस, हम सब गाइस subscribe me for more videos. I mean my mummy. Wow, mama. खुशबू पे गो. वाव मम्मा, बेस्ट झाली आहे. गाईस तुम्ही हे ट्राय करा, खरं खूप बेस्ट झाली. त्याच्यामध्ये गार्लिक आणि तिखटपणा दोघी खूप बॅलेन्सिंग आहे आणि चांगलं वाटतं. आणि ना तुम्हाला अगर ना त्याची चांगली आणि टेस्ट पाहिजे बटाटे कमी टाका. जास्त बटाटे म्हणजे ते मिक्स नाही होत चांगल्यापैकी. तसे आता माझे झाले कमी शिजले वाटतं.
झाली आपली. कच्ची आहे. झाकण ठेव त्याच्यावर 2 मिनिटं. मग खरं बेस्ट झाले. सिमरन मॅडमची डिश रेडी आहे. आता आहे टेस्टिंग टाईम. आणि बघा सिमरनने तिच्या बेडरूममध्ये थोडा चेंजेस केलेला आहे. इथे जो बेड होता तो काढला आहे आणि गादी घातली आहे. तर मी टेस्ट करून बघते. मी जास्त खाणार नाही कारण मला गॅसचा प्रॉब्लेम होतो. अगं त्याला असं वाटतंय तुम्ही बनवलंय, तुला एवढा घाम आलाय. खूप स्पायसी आणि गार्लिकचा असं एक टेस्ट येतो. छान वाटतंय. ट्राय करू शकता, नक्की ट्राय करा. छान आहे रेसिपी. पण काय पण बटाटा कच्चा जस्ट शाटा म्हणजे जो मी खालाच कच्चा पण चांगले आहे ना, ते फ्लेवर चांगला येतोय. छान आहे गाईज. तुम्ही ट्राय नक्की करा. काय रेसिपीचं नाव आहे ते आम्हाला माहिती नाही. गार्लिक पोटॅटो ट्राय करू शकता. काढून घेतलेले आहेत आणि त्याला आता छोटे छोटे तुकडे करून घेऊया आपण. तर हे असे गट्टे कट करून घेतलेले आहेत आणि त्याचं जे उरलेलं पाणी आहे ते ठेवलेलं आहे असं. ते आपण नंतर ते फेकायचं नाही आहे. त्याच्यानेच आपण भाजीची थोडी ग्रेव्ही बनवणार. माझं थोडं कमी उरलं. कांदा मी चॉप करून घेतलेला आहे. कढई ठेवलेली आहे. आता कढईमध्ये तेल घालून घेऊया. तेल थोडं जास्त घालावं लागेल कारण की राजस्थानी भाजीमध्ये तेल थोडं जास्त घातलं जातं आणि ॲक्च्युली घीमध्ये बनवतात, पण मला तेवढं घी आवडत नाही म्हणून मी तेलातच बनवते. जे आपण बोलतो ना मराठी, जे आपलं चिकनचा रस्स्याला वगैरे तरी कशी असते तसं थोडं तरी यायला पाहिजे तर ती भाजी टेस्टी लागते. तेल घातले. ड्रेस घातला होता पण तो ड्रेस घामाने एवढा भिजला आहे की खूपच गरमी वाढली आज गोव्यामध्ये. माहिती नाही तुमच्या इथे कसं क्लायमेट आहे सांगा, पण गोव्यामध्ये खूपच गरमी आहे. कदाचित कॅमेऱ्यात दिसत नसेल पण मला घाम पाहू शकता. खूप घाम येतोय मला. मी पुसतेय सारखी. तेल गरम झालंय तर आता आपण जिरा घालून घेऊया. जिरा घातल्यानंतर ब्लॅक पेपर, थोडा तेजपत्ता, गरम मसाला तेवढाच घालायचा आहे. थोडं हिंग घातलं आणि आता कांदा घालून घेऊया. कांदा व्यवस्थित चांगला फ्राय झालेला आहे लालसर. आता आपण घालणार आहोत टोमॅटो छोटाच घेतला आहे कारण की आपण दही पण घालणार आहे तर जास्त आंबट होईल भाजी. त्यांना व्यवस्थित कांदा टमाटर दोन्ही फ्राय झालेले आहेत. आता आपण यात घालणार आहोत हळद, कोरिएंडर पावडर, धनिया पावडर थोडी जास्त घालायची, चिली पावडर, थोडा गरम मसाला. मसाले पण मस्त फ्राय झालेले आहेत. सगळं थोडा तेल साईडला सोडलेलं आहे. आता आपण घालणार आहोत दही आणि पटकन घालून मिक्स करायचं आहे कारण की दही फाटण्याची शक्यता असते. मस्त तरी आलेली आहे. 2 मिनटं शिजून देऊया आणि मग आपण गट्टे घालून द्यायचे. गट्टे घालून घेतलेले आहेत. मिक्स करूया आणि हे जे पाणी काढून ठेवलं होतं गट्ट्याला शिजवताना तेच आपण याच्यात घालणार आहोत. म्हणून पाणी फेकायचं नाही. ते मीठ घातलं नव्हतं तर मीठ तुम्हाला जेवढं अगोदर कमीच घालून घ्या कारण की आंबट भाजी आहे. तुमच्या टेस्टनुसार तुम्ही मीठ घालू शकता. मीठ घातलं. आता ह्याला छान बॉईल होऊन देऊया. मग बस आपलं 5 ते 10 मिनटं बॉईल झालं की आपली भाजी तयार आहे.
भाजी रेडी आहे, आता चपाती बनवायची आहे, तर आधी पीठ मळून घेते। तर मला आता ना सवय झाली आहे छोट्या बाउलमध्ये पीठ मळायची, कारण की पटकन पीठ मळून होतं ह्याच्यात। तर मला आता हेच आवडतं, मी मोठी परात त्याच्यासाठी घेत नाही, कारण की आम्ही चपाती जास्तीत जास्त एक 10-15 बनवायच्या असतात। तर पीठ मळून झालेलं आहे, तेल लावून थोडा वेळ 5-10 मिनटं ठेवलं ना तर चपाती मस्त सॉफ्ट आणि फुगतात सुद्धा। तर पीठ मळून झालेलं होतं आणि छोटे छोटे गोळे करून घेते, तर ते एक पटापट मग चपाती लाटायला बरं पडतं। तर चपाती पाहू शकता, चपाती ना मला जेव्हा मी जेवण बनवायची सुरुवात केली, म्हणजे मम्मीकडे असताना मी कधी काही कामच केलं नाही, पण जेव्हा फक्त मम्मीने आधी चपाती बनवायला शिकवलं की चपाती बनवायला स्टार्ट कर, म्हणजे जी शेवटची चपाती असेल ती मी बनवायची, म्हणजे ऑलमोस्ट असं सगळ्या घरात हेच होत असेल। तर आता माझ्या चपात्या खूप मस्त परफेक्ट असतात, गोल पण आणि फुगतात सुद्धा। तर पण जास्त करून मी फुलके बनवते, कारण की किशनजी घीची चपाती खातात, म्हणजे घी लावून खातात, तर त्याच्यासाठी फुलके बरे पडतात। तर हे फुलके बनवते, तर बघा माझे टमटमीत मस्त फुगतात। तर चपाती करून झाल्यानंतर मग मला आता तर चपाती झाल्यानंतर मी डायरेक्ट त्या हॉटपॉट किंवा डब्यामध्ये ठेवत नाही, कारण काय होतं की गरम गरम चपात्या डब्यात ठेवला ना तर त्याला पाणी सुटतं। तर मी 5 मिनटं त्याला असं ह्या बाउलमध्ये ठेवते, जेणेकरून ते थोडं थंड होतात, आणि मग नंतर मग हॉटपॉटमध्ये ठेवते। तोपर्यंत किचन क्लीन करून घेते, आणि ह्या डब्यामध्ये मी बघा आधी टिश्यू पेपर ठेवते आणि नंतर चपाती ठेवते, कारण की जर असंच ठेवलं ना तरी ते पाणी पूर्ण ओल्या होतात। तर जेवढे किशनचे चपात्या खातात त्यांना घी लावून घेतो, आणि सिमरन आणि मी जास्त घी खात नाही, तर आम्ही सुक्या चपात्याच खातो। चपातींना घी लावून झाल्यानंतर मग आता मी ते बनवणार आहे चुरमा, कारण की आज किशनजीचा उपवास आहे। तर ते आपल्याकडे कसं डाळ भात वगैरे भाजी चपातीचा नैवेद्य लागतो, तर त्यांच्याकडे चुरम्याचाच नैवेद्य दाखवला जातो। तर इथे 2 चपाती घेतल्या आहे, त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले, गुळाचा पावडर आणि घी घालून त्याला व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे। जसं आपण चपाती चुरून खातो तसं ते चुरायचं आहे, तर ते व्यवस्थित मिक्स होतं आणि चपाती बारीक होईपर्यंत त्याला चुरायचं आहे। बस आपला चुरमा रेडी आहे, आणि हा खूप टेस्टी लागतो, कधी ट्राय करून बघा तुम्ही। तर ते येण्याच्या आधीच मी हे सगळं रेडी करून ठेवून देते, आणि जी थोडीफार भांडी जमा होतात ती पटकन घासून घेते, कारण की जेवल्यानंतर मग खूप भांड्याचा पसारा होतो आणि आपल्याला आळससुद्धा येतो। तर थोडी भांडी जमा झाली की घासून टाकते, आणि ते जे गट्टे बनवले त्याच्यावर कोथिंबीर टाकले आहे, त्याने टेस्ट छान येतो। तर किशन जे आले होते, आणि आपण जसं देवाला नारळ दाखवतो त्यांच्यामध्ये सुका नारळ असा हे करतात, जसं आपण धूप करतो तसं धूप पूर्ण घरात करतात। तर ही त्यांची पद्धत आहे अशी। तर अशा प्रकारेच ते पूजा करतात। तर हे तुम्हाला काहीतरी नवीन पाहायला मिळेल माझ्या चॅनलवर पहिल्यांदा। तर जो चुरमा बनवला होता मी, तर ते असं ह्या अग्नीमध्ये म्हणजे नैवेद्य म्हणून दाखवला जातो। तर ही तशीच म्हणजे त्यांची पद्धत आहे। तर हे का केलं जातं हे मला पण माहिती नाही, पण ते असंच करतात। तर बस त्यांचे पाया वगैरे पडून झालेल्या आहेत, आता आम्ही जेवायला बसू। तर जेवताना पण एक पद्धत आहे जी तुम्हाला नवीन वाटेल। तर एकमेकांना आधी म्हणजे जे चुरमा आहे तो आम्ही सगळ्यांना एकमेकांना भरवतो, आणि त्यानंतर मग आपण जेवतो। आणि मी सिमरनला इथे सांगते मस्त बनलाय चुरमा, तर इथे सिमरन पण येऊन खाते, म्हणजे ऑलमोस्ट आम्ही सगळ्यांनाच भरवतो एकमेकांना। तर असं आमचं पद्धत आहे इकडचं। आणि आता किशनजीला जे ते काय पोटॅटो गार्लिक बनवलं तर ते खायला दिलं होतं, ते त्यांनासुद्धा ते आवडलं, ते बोलले मस्त बनलं, स्पायसी होतं, तर छान टेस्ट होत होता त्याला। आणि बस असंच होतं आजचं रुटीन। तर व्हिडिओ हा इथेच एंड करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय।